जालन्याच्या मंठा तालुक्यातील नायगाव येथून पंचायत राज अभियानाची सुरुवात करणार माजी सरपंच अविनाश राठोड यांचा निर्धार। संयुक्त राष्ट्र संघाने शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम 2030 जाहीर केला असून सर्वांसोबत घेऊन चला हा या जागतिक कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे। संयुक्त राष्ट्र संघाने 17 शाश्वत विकासाबरोबरच 169 लक्ष उद्देश जाहीर केले असून त्याची अंमलबजावणी नुकतीच करण्यात आली आहे। ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थेचे मोठे योगदान असून त्रिसूत्रीय पंचायत राज संस्थेमार्फत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हा या मागचा हेतू आहे। या शासनाच्या उद्देशाचा स्वीकार नायगाव ग्रामपंचायत यांनी केला असून सरपंच श्रीमती चंद्रकलाबाई सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान हे शासनयुक्त आणि लोकसहभागातून उत्कृष्टरित्या राबवण्यात असल्याचं माजी सरपंच अविनाश राठोड यांनी सांगितले आहे। या अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचा समावेश असून शोषणयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, CSR व लोकवर्गणीतून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, जलसमृद्धी, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांची अभिसरण, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग आणि श्रमदानातून लोकचळवळ निर्माण करणे, नाविन्यपूर्ण उपक्रम इत्यादी उपक्रमे योजना या संदर्भात काम करणार असल्याचं राठोड यांनी सांगितलं आहे। या अभियानात BDO, CDPO, BOEO, MO, TO, डेप्युटी इंजिनिअरिंग, बांधकाम, पाणी पुरवठा व लघुपाट बंधारे, पत्रकार, सहाय्यक गट विकास अधिकारी तसेच विस्तार अधिकारी, पंचायत समिती व जिल्हास्तरीय, विभागस्तरीय व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे अभियान पूर्णत्वाकडे नेऊन विकसित गाव करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राठोड यांनी सांगितले आहे। शेवटी या अभियानात उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा, अंगणवाडी, उपकेंद्र सदस्य, युवक युवती, गावातील सर्व संस्थात्मक कर्मचारी व गावकऱ्यांचा यात मोठा सहभाग नोंदवणार असून या प्रसिद्धी पत्रकानुसार ग्रामसेवक BS गवळी यांनी 17 सप्टेंबरला ग्रामपंचायत अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याविषयी विविध उपक्रम सखोल अशी माहिती देणार असल्याचं सांगितलं आहे। हे अभियान पूर्णत्वाकडे नेण्यासाठी कर्मचारी, युवक युवती, माता भगिनी आणि गावकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन माजी सरपंच अविनाश राठोड यांनी केले आहे। TV सह्याद्री न्यूजसाठी मंठा येथून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट। नमस्कार। महाराष्ट्र शासनाने शाश्वत विकासातून समृद्ध, सशक्त आणि स्मार्ट गाव कसे निर्माण झाले पाहिजे यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज हे अभियान हाती घेतले आहे आणि हे अभियान आपण सरपंच चंद्रकलाताई सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेणार आहोत। मी गावकऱ्यांना, माता भगिनींना, युवा युवतींना असं आवाहन करतो की आपलं गाव सुजलाम सुफलाम कसं झालं पाहिजे, एक आदर्श गाव कसं निर्माण झाले पाहिजे यासाठी आपण सर्वांनी या अभियानात आपण सहभाग नोंदवा अशी विनंती सर्वांना करतो। धन्यवाद।